नमः पार्वती पते हर हर महादेव। मंडळी, मी काशीत होतो हा व्हिडिओ शूट करताना आणि त्या मंदिरातून चालत कुठलाही मोबाईल जवळ नसताना दुसऱ्या बाजूने येऊन घाटाकडून येऊन त्या मंदिरात मला शूट करावं लागलेलं आहे. आणि त्यामुळं विश्वनाथाच्या मंदिराची कथा, त्या ज्योतिर्लिंगाची कथा आज मी तुम्हाला शिवप्रिया काशीतून सांगणार आहे. त्यामुळं या शिवप्रिया काशीतील ज्योतिर्लिंगाच्या कथेचं श्रवण करणंच तुमच्यासाठी खूप आनंददायक असेल असा माझा प्रयत्न आहे, पण ते झालं नाही. काय माझीच अवस्था घामेजलेली, जवळपास प्रचंड ह्युमिडिटी, या सगळ्यामध्ये जे शक्य झालंय बोलणं ते तुमच्यासमोर मांडतोय. सेवा गोड मानून घ्यावी. नमस्कार, नमः पार्वती पते हर हर महादेव. आज 12 ज्योतिर्लिंगाची कथा मी तुम्हाला सांगतोय आणि आत्ता जे तुम्ही पाहिलं ते आहे मणिकर्णिका घाटावरचं मंदिर. मणिकर्णिका घाटावरचं हे मंदिर ऐकून अनेकांना वाटतं की ते नाव झाशीच्या राणींनी घाट बांधला म्हणून आहे का, म्हणजे मणिकर्णिका होती ना ती, म्हणून ते नाव आहे का, असा अनेकांना प्रश्न पडतो. तसं नाही आहे. मणिकर्णिका घाटापासूनच या कथेचा, काशीच्या महात्म्याची सुरुवात होते. म्हणून तर या मागच्या माझ्या तुमच्या म्हणजे माझ्या समोरच्या बाजूने येणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत, तुम्ही बघा, अनेक भक्त चालत येत आहेत. त्या पायऱ्यावरून भक्त येतात आणि समोरच्या घाटाकडे जात राहतात. या पायऱ्यावरून जायचं आहे ते मंदिर विश्वनाथाचं, बाबा विश्वनाथाचं. तिथून चालत चालत तुम्ही आलात की सरळ उतरायचा जो रस्ता आहे तो मणिकर्णिका घाटाकडे जातो. आज मी तुम्हाला काशी बाबा विश्वनाथाच्या नगरीतून या नगरीची कहाणी सांगणार आहे, इथल्या ज्योतिर्लिंगाची कहाणी सांगणार आहे. काय ही कहाणी? घडलं असं की जेव्हा सृष्टीच्या निर्मितीची वेळ जवळ आली तेव्हा शिव आणि शक्ती यांची एकत्रितपणे निर्मिती झाली. शिव आणि शक्ती एकत्रितपणे आले. आता एकत्रितपणे आलेल्या या शिवशक्तींना पृथक व्हायचं होतं, वेगळं व्हायचं होतं आणि हे वेगळं होणं आवश्यक होतं. म्हणून या शक्तीतून शिव आणि शक्ती दोन्ही बाजूला पडले. आता शिव आणि शक्ती या देवतांची स्थापना झाल्यानंतर त्या दोघांनाही असं वाटू लागलं की आता आपल्या तपश्चर्येसाठी एक उत्तम जागा हवी, पुढची साधना करण्यासाठी एक उत्तम जागा हवी. निवास कैलासावर आहे पण तपसाधना करण्यासाठीची एक उत्तम जागा हवी, असं त्या दोघांनाही वाटू लागलं. मग ती जागा कोणती? तर यात पुढाकार घेतला तो भगवान शिवाने आणि असं ठरवलं की आपण आपल्या तपस्येसाठी, माता पार्वतीच्या सहित तपस्येसाठी एक जागा निर्माण करायची आणि 5 कोस लांबी रुंदी असलेलं एक नगर शिवानी वसवायचं ठरवलं. ते 5 कोस लांबी रुंदी असलेलं शहर म्हणजे आपलं काशी, म्हणजे आपलं वाराणसी. ज्या वाराणसीच्या अवतीभोवती 5 कोस याच्यामध्ये एक सुंदर अशी नगरी उभा करण्यात आली. ही नगरी उभा केल्यानंतर भगवान विष्णू देवता स्वर्गातून या नगरीकडे बघू लागले आणि या नगरीचं एक दिव्य तेज असं होतं की सगळेच प्रसन्न व्हायचे, आश्चर्यचकित व्हायचे. भगवान विष्णूंनी ही नगरी बघितली आणि त्यांनी आश्चर्याने अशी मान हलवली, वाह वाह असं करून मान हलवली. आणि विष्णूच्या कानातून, कुंडलातून एक मणी प्रचंड जलराशी घेऊन इथे कोसळला आणि त्या जलराशींना थांबवणं, म्हणजे ही नगरी बुडायची वेळ आली तेव्हा शिवानी या नगरीला त्या जलराशीतून वाचविण्यासाठीचे उपाय केले आणि जिथे तो मणी पडला तो आत्ता तुम्ही पाहिलेला मणिकर्णिका घाट. मणिकर्णिका म्हणजे कानातील मणी पडला असा तो घाट. आता पुढे याची अजून काही रंजक कहाणी आहेच आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की भगवान विष्णूच्या मणिकर्णिकेतून म्हणजे कानातून मणी पडल्यानं या नगरीमध्ये एक प्रचंड जलराशी निर्माण झाली आणि या जलराशीला थांबवणं आणि या जलराशीच्या पासून नगराला वाचवणं आवश्यक होतं. मग भगवान शिवानी स्वतः निर्णय घेतला की आपण या नगरीला वाचवायचं. कसं वाचवायचं? तर या नगरीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ही नगरी त्रिशूळावर उचलून धरली भगवंतांनी. भगवंताच्या त्रिशूळावर ही नगरी उचलून धरलेली आहे आणि तिथे ती स्थिरावू लागली. प्रत्यक्ष जगन्नियंत्यांच्या भोलेनाथाच्या त्रिशूळावर उभी राहिलेली ही नगरी आणि या नगरीच्या पुढे पाण्याच्या ह्याच्यात
भगवान विष्णू आपल्या पत्नीसह शेषशायी विराजमान झाले. त्यांच्या नाभीतून कमळ उमललं. त्या कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवाने सकल सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली. विविध पुरांची, विविध नगरांची निर्मिती ब्रह्मदेवाने करून ठेवली. म्हणजे काशी शिवप्रिया का म्हणतो आपण? या कथेच्या पहिल्या भागापासून शिवप्रिया काशी असं म्हणतोय. तर शिवप्रिया काशी काय तुमच्या लक्षात येईल. आणि आणखी एक शब्द आहे इथे, ज्ञानवापी, म्हणजे विहीर अशा स्वरूपाची. तो विहीर एक इथे आहे. या दोन्हीचा काय संबंध आहे तर ते फार महत्वाचं आहे. मग विश्वनाथ का बरं आहे हे पण फार महत्वाचं आहे. ब्रह्मदेवाने इथूनच सृष्टीच्या निर्मितीला आरंभ केला आणि जेव्हा जेव्हा सृष्टीवर प्रलय येतो तेव्हा तेव्हा त्या प्रलय काळात शिव या काशी नगरीमध्ये अस्तित्वात असतात. या काशीत ते राहतात, त्या काशीला थांबवतात, वाचवतात आणि या काशीतूनच पुन्हा सृष्टीची निर्मिती सुरू होते. एका अर्थाने पुनर्निर्मितीची केंद्र असलेली ही काशी मुक्तीचं केंद्र ही बनलेली आहे. म्हणजे इथे येणाऱ्या माणसाला मुक्ती मिळते. ही मुक्ती कशी असते माहिती आहे? म्हणजे आपण एक कथा ऐकतो ना ती, ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई, ज्ञानदेव सोपान मुक्ताईंची, निवृत्ती, ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई. तशी इथे पण आहे. इथे तुम्ही सगळ्या जगाच्या कामातून निवृत्त होऊन यायचं आहे, मोहपाशातून निवृत्त होऊन यायचं आहे. इथे आल्यावर तुम्हाला ज्ञान मिळतं, म्हणून ती ज्ञानवापी, वापी म्हणजे विहीर, ज्ञान मिळतं, ती ज्ञानवापी. इथे आल्यावर तुम्ही ज्ञानसंपन्न होता. आणि एकदा का माणूस ज्ञानसंपन्न झाला, या सृष्टीतलं काय गुह्य आहे त्याला कळू लागलं की तो मुक्तीच्या मार्गावर जातो आणि तो मुक्ती सहजपणे मिळवू शकतो. तो मुक्तीचा मार्ग तुम्हाला काशीत मिळतो. ज्ञान हा मुक्तीचा मार्ग. तुम्ही तुमच्या दैनंदिन कार्यातून निवृत्त होऊन आलात की ज्ञानवापीतलं ज्ञान तुम्हाला मिळतं. त्याची एक वेगळी कथा आहे, ती आपण परत काहीतरी सांगूया ज्ञानवापीची. पण शिवानी इथे सृष्टी निर्माण केली, इथेच तिच्या मुक्तीचा मार्ग सांगितला. आणि जेव्हा जेव्हा प्रलय येईल त्या प्रलयाच्या काळात सुद्धा ही नगरी अस्तित्वात असते, कारण प्रत्यक्ष शिवाचं इथे वास्तव असतं.